त्याचे पूजन करून मात्र होळीला गवऱ्या बिवऱ्या लावल्या ना. आजचा जो कालावधी होता तर भक्त प्रल्हादाला नदी गुदी लावून मी तुझी आत्या आहे ना, मी तुझी आत्या आहे ना असं म्हणून मात्र त्याला गोडधोड खायला दिलं. आणि आत्या म्हणले चल आपण आता फिरून येऊ. अशा पद्धतीनं जसं मात्र एखाद्या गाडीमध्ये छोट्याच्या बाळाला मांडीवर घेऊन बसते का नाही असं पकडून, अशा पद्धतीनं मग मात्र हे गेले मस्त सवण बनवलेलं होतं. आणि त्याच्यावरती मात्र ती होलिका मांडी घालून बसली आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि मग मात्र पेटून दिलं. आणि भक्त प्रल्हाद मात्र कुठेही राहू द्या, रात्रंदिवस त्याच्याकरता तुम्हाला पण आम्ही कधी कधी सांगत असतो, तुम्ही रात्रंदिवस मात्र त्या परमेश्वराला विसरता कामा नाही. म्हणून मात्र तशाच पद्धतीनं हे तुम्हाला 2 दिवसापूर्वी उदाहरण पण सांगितलं आम्ही. तुम्ही जर समजा फोन वापरताय ना त्याच्यामध्ये मात्र फक्त काय म्हणा, हरिओम बोलत जा, हरिओम म्हणत जा. फोनवरती सुद्धा हरिओम म्हणत जा. समोरचं आलो म्हणून नाही तर गेलो म्हणून त्याच्याच काही घेणं देणं नाही. तुम्ही जर हरिओम हरिओम बोलत राहिले तर समोरच्याच्या तोंडातून लगेच हरिओम शब्द येईलच. आणि तसा शब्द आला तर तुम्हाला त्याचं पुण्य होईल, तुम्हाला त्याचं पुण्य होईल. नाही तर मात्र आज मात्र ते देवाचं नाव आहे, त्याच्यामध्ये काय शक्ती आहे. तुम्ही जेव्हा हरिओम हरिओम असं जेव्हा बोलाल ना त्या टायमाला परमेश्वराला सुद्धा वाटत घ्या मात्र जागा आहे बरं का, हा जागा आहे. काही काही ना मात्र अशा पद्धतीने आळस देताना सुद्धा मात्र रामकृष्ण हरी 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 हरिओम 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 असं कळते का नाही. असं जर केलं मात्र त्या ठिकाणी आळसही तुम्हाला काही करू शकणार नाही आणि बाहेरची बाधा तर काही करू शकणार नाही. आणि असेच करोनासारखे महारोग येऊ द्या हो, ते सुद्धा तुम्हाला काही करू शकणार नाही. तुम्ही नुसते हरिओम बोलत राहिले ना बस मोठ्या मोठ्या दुःख संकटातून मोठ्या मोठ्या आजारातून तुम्ही वाचणार. हा एक सोपा पर्याय मात्र हा हे सांगितलं ना. याच्या पुढेही मात्र मी काय सांगितलं, मोठे मोठे आजार येणारे, मोठे मोठे आजार येणारे. करोना गेला पण करोनासारखे महाआजार येणारे, पुन्हा महाआजार येणारे. बस तुम्ही मात्र घरी लिहून ठेवा कुठेतरी, वहीमध्ये नाही, वहीचं पान कोणी फाडून घेईल, वहीच्या पानावर ते फाडून घे. एक जणाचे वर्धापनाची तारीख पाठीमागे लिहिली ती पानच फाडून घेतलं कोणीतरी, गेला सर पुडी बिडी बांधायला. त्याने वर्धापनाची तारीख पाहायला गेली तर ते पानं 2-4 फाडून जायला होती. ते म्हणलं त्याच्यातच गेलं बा, ते काय सापडा नाही त्यांना. तसं मात्र आम्ही जे सांगितलं का याच्यानंतर मात्र महारोग महाआजार येणारे, हा कलियुग आहे. याच्यानंतर लागणारे सत्ययुग आहे. कलियुगाच्या शेवटी महारोग येणार आणि त्याच्यातून सगळं विश्व मात्र म्हणजे समाप्त होणार. फक्त याच्यामधून ज्याचे प्रभू रामचंद्र आणि भरतासारखे भावाभावाचं प्रेम असेल तर तेच राहणार. जे मात्र आई वडील आणि आई वडिलाचं पालन करणार आहे, एखादा मुलगा असेल ना प्रभू रामचंद्रासारखा 14 वर्षे वनवास भोगला तरी परंतु आई वडिलाचं वचनाचं पालन करता किती त्रास केला. असाच मात्र आई वडिलाचं वचनाचं पालन करणारा प्रभू रामचंद्रासारखा मुलगा तोच शिल्लक राहील. भरताचं रामाचं जसं प्रेम होतं तर रामाच्या गादीवरती मात्र रामाच्या पादुका ठेवून रामाचा दास म्हणून 14 वर्ष राज्य केलं. असेच दोन्ही भाऊ शिल्लक राहणार. आणि दुसऱ्याचं अंतकरण मात्र हे आपलं अंतकरण आहे. दुसऱ्याच्या अंतकरणाला दुःख होणार नाही, दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही असं जो जाणीव ठेवील ना तोच राहणार आहे. बाकीचं गवाळ सगळं काढणार आहे. त्याच्याकरता बाकीचं गवाळ काढायसाठी महारोग येणार आहे. म्हणून मात्र तो महारोग कोणता येईल कसा येईल हे नाही सांगता येत. फक्त महारोग येणार, ही सृष्टी समाप्त होणार. फक्त कोण कोण राहणार, आई वडिलाचं वचनाचं पालन करणारा रामासारखा तो एक मुलगा राहणार. भरत आणि भावाभावाचं प्रेम दाखवणारा भरत आणि राम ते दोन्ही भाऊ राहणार. त्यानंतर दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही अशा पद्धतीनं. जसं मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सीता मात्र वनवासातून जेव्हा आले त्या टायमाला मात्र प्रभू रामचंद्रांनी आपल्या दूतांना नगरामध्ये पाठवत होते आणि विचारत होते की माझ्याबद्दल लोक काही म्हणत तर नाही ना. तर एक ताई माहेरी गेली, ती उशिरा आली आणि तिचा पती मात्र त्याला म्हणत होता त्या रामासारखा येडाय म्हणे. रावणानं सीता नेली त्यांना पुन्हा घरात घेतली. चाल त्याला घरात घेत नव्हता.
दूत जेव्हा आला, दूतानं सांगितलं म्हणे बस. आता राजाने विचारलं रामाने का माझ्याबद्दल काही म्हणत तर नाही ना? ते म्हणे काहीच नाही, तिथं जसं ऐकलं तसंच सांगितलं, तिथं जसं ऐकलं तसंच सांगितलं. का बाई एक म्हणत होता त्या रामासारखं येडाय म्हणे. रावणाने सीता नेऊन त्यांना पुन्हा घरात घेतली. मग असं सांगितलं आणि प्रभू रामचंद्राने मात्र त्या व्यक्तीचं मन दुखवलं नाही. राजा होता राजा, मन दुखवलं नाही. रथ झोपला आणि सीतामाईला वनवास सोडून दिला. अशाच पद्धतीनं मात्र जाणणारा असा राम मात्र पुढं सत्ययुगामध्ये येणार आहे. कलियुगाच्या नंतर असाच राहील. रामासारखे ज्याचे आचार विचारे, एक पत्नी आणि एक वचनी, आई वडिलांच्या वचनाचं पालन करणारा, जान जाये पण वचन न जाये असा. जय राम हरी जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. हो रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. काय ते हा एक पत्नी आणि एक वचनी, जान जाय पण वचन ना जाय. असं आई वडिलाचं वचनाचं पालन करणारा राम मात्र सत्ययुगामध्ये ज्याचे आचार विचार मात्र राहतील ना आता, तर तोच व्यक्ती मात्र पुढे राहणार आहे. म्हणून मात्र एवढ्यावरतीच सांगायचं आपल्याला का तुम्ही हे वाक्य कुठंतरी आपल्या सिलिंगला छताला मात्र लिहून ठेवा. याच्या पुढे मात्र महारोग महाआजार येणार आहे. त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त भगवंताचं नामस्मरण आणि त्याच्यातून वाचण्यासाठी फक्त मात्र तुमच्या फोनवरती हरिओम हरिओम बोलत जा. फक्त नसला फोन तर मात्र फक्त हात जोडून हरिओम म्हणत जा, शिर झुकवत जा. बस नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंता. बस याच्या व्यतिरिक्त काही नाही. तुम्हाला मात्र वाचवणारा हा एक इतका सोपा पर्याय. याच्या पुढे सगळे औषध फिक्के पडतील बरं. याच्या पुढे सगळे औषध फिक्के पडतील आणि किती लसा काढल्या तरी लसाचा काही परिणाम याच्यावरती होणार नाही. आम्ही फक्त लहानपणापासून हरिओम हरिओम बोलतो ना. आपल्या शिवटिकडीवरती करोनाच्या काळात लॉक नाही डाऊन नाही, लॉक नाही आणि डाऊन नाही तिथं मात्र. आणि मासही नाही आपण लावलेलं नाही, कोणाला लावू दिलं नाही. आम्हाला मास दिले पण आम्ही दरवाजाच्या पट्ट्यापेक्षा हंड्रेपला बांधून दिले. ते काय ठेशीला जरी दिलं आम्हाला ते काय हात धुवायचं नाही का, त्या बाटल्या कॉटच्या खाली घालून दिल्या. इकडे आपल्याला हातच धुवायला सवड नाही, तिला तोडायच्या कोणी हाताला. पण काय नाही, फक्त कशावरती फक्त हरिओम शब्दाने. म्हणून मात्र तुम्ही असं बोलत राहिली हरिओम हरिओम हरिओम. समोरचं म्हणा तो म्हणू नाही तर ना म्हणू, पण तुमचा ठेका तुम्ही सोडायचा नाही. हरिओम 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 असं जर म्हणत राहिले. हरी मुखे मना, 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 हरी मुखे
मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी सुंदर टाळी वाजा. तोच प्रसंग मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आजही त्याच प्रसंगात मात्र होलिकाने आपल्या मांडीवरती घेऊन मात्र भक्त प्रल्हादाला जाळायचा प्रयत्न केला. मला अग्नी जाळू शकत नाही, पण शास्त्राच्या विरुद्ध मात्र शस्त्रही, शास्त्राच्या विरुद्ध शस्त्रही. म्हणून मात्र ते होली पेटवल्यानंतर ना भक्त प्रल्हाद नंतर भगवंताचं नामस्मरण करत होता. नामस्मरण करत असताना मात्र त्याला काही झालं नाही आणि होळी मात्र जळून गेली. म्हणून मात्र ती राक्षसीने आपली सगळी इडा पिडा दोष बाधा सगळं मात्र त्याच्याबरोबर जुळून जावा आणि हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर भगवान शिवप्रभू मात्र आपल्या अंगाला चित्ताभस्म भासतात. आजही मात्र उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये चित्ताभस्माचाच वापर करतात. डायरेक्ट आपल्या लावी दाखवतात बाहेर असं ते पूजा पाठ करताना. म्हणून मात्र ह्या होळीची रक्षा आपण अशी थोडीशी ताईत मध्ये भरून आपल्या जवळ वापरली तर इडापिडा जाते. त्यानंतर विभूती म्हणून वापरली तरी इडापिडा जाते. आणि उद्याचा आणखीन मात्र धुलीवंदनचा प्रसंग आहे. आता पूर्वी पाहिलं पाहिजे रंगपंचमी सारखं मात्र ती धूळ सुपड्यामध्ये घेऊन मात्र ती फेकायची. हा नाही असं काहीतरी व्हायचं बा ते असं फेकायची धूळ. मग त्याच्या डोळ्यात गेलं का मग बसायचं त्यांनी चोळत. पण हा प्रकार तसा नाही. म्हणजे धुराडा म्हणून धुराडा नाही, धुराडा म्हणून धुराडा खेळते. धुलीवंदन म्हणजे धुराडा, धुराडा म्हणजे ती उधळीची ते नाही. तर पाण्यामध्ये एकत्र करून मात्र आपल्या अंगाला मात्र ती रक्षा लावायची. आता असं जर म्हणलं सगळेच घेऊन जाते वरची आहे. पण मग आता एवढी एवढी न्यायची ती. असं तुम्ही मोठी जर नेली ना ती लाभदायक नाही होणार. थोडी नेली तर ती लाभदायक होईल. प्रसाद का एवढा असतो का? तो महाप्रसाद असतो.
प्रसाद केवढा असतो? एवढा असतो. नैवेद्य एवढं असतं का नाही? आपण मोठं घेऊन गेलो थोडंवरून तर महाप्रसाद आहे. पण काही छोटं थोडं नेलं ते लाभदायक होत असतं. जास्त नेलं तर आता मागच्या ओळीला सगळ्यांनी गटुडं भरून नेले होते, ओढले तर काय लाभदायक नाही झालं बघा. नाच सांगून टाकतो, थोडं न्यायचं. सूर्यनारायणाच्या उष्णतेने मात्र पाणी तापवायचं, पाण्यामध्ये ती एकत्र करून आपल्या पुऱ्या अंगाला लावायचं, सुकू द्यायचं. आणि सूर्यनारायणाच्या उष्णतेने पाणी तापवलेल्या पाण्यात मात्र आंघोळ करायची. असं चुल्या बिल्यावर ते गॅसवर ते काय म्हणतात ते आणखी फाईव्ह काय म्हणतात ते पाणी सोडायचं ते हा हिटर हा कालती त्याला नाही सूर्यनारायणाच्या प्रकाशाने तापवलेल्या पाण्याने मात्र हे भस्म अंगाला लावून घ्यायचं. त्या पाण्याने तापवलेल्या पाण्याने आंघोळ करायची. तर इडाबिडा जाते. तुम्ही साबण लावून चोळून म्हणून आंघोळ करणार त्याने नाही एवढं फ्रेश वाटणार, पण याने फ्रेश वाटण उद्या पा हा योगायोग आहे. आणि इथल्याच वळायची आणि कुठल्याही वळायची नेली तरी सारखीच आहे. आता तुम्हाला इथं कमी मिळाल, पण दुसरीकडे मात्र माहिती नाही, तिकडच्या मात्र भरपूर नाही. तर मग कुठं नाही, पण हा योगायोग मात्र साधा. म्हणून अशा पद्धतीनं आज या होळीच्या निमित्ताने बरेचसे भाविक मात्र ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि बऱ्याचशा भाविकांच्या पाठीमाग काही ना काही मात्र दोषवाद आहे. फक्त 2-5 मिनिटात मात्र त्याबद्दल सांगून आणि लगेच आपण होळीच्या कार्यक्रमाकडे जाऊ. का ज्या आशेनं मात्र या ठिकाणी ते उपस्थित झाले. आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं मार्गदर्शन आहे मात्र शारीरिक स्वास्थ्याबद्दल फक्त थोडेसे शेंडेच कतरून सांगतो. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त सोंग नाचवायचे म्हणलं का मग टाइम लागेल त्याला. पण हे पण कळलं पाहिजे. ज्यांना मात्र हे शेंडे नाही समजले तर मग त्यांनी नंतर विचारा, नंतर सांगू. तर दुःख पीडा बाधा कुठली असू द्या, तू जागे तुझं पशी परी, तू जागा चुकलाशी आपलं आपल्या जवळ आहे. काय कोणाला विचारायची गरज नाही. विचारून मात्र काय सांगतील ते माहिती तर असलं पाहिजे का नाही. आणि आपला अभ्यास आहे काही पुस्तकातला नाही. आपल्याकडे पुस्तकं होते पण त्या पुस्तकावरती नाही विश्वास ठेवला. पुस्तकावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवलेलं परवडत. बरोबर आहे. पुस्तकामध्ये अतिशयोक्ती असते, अतिशयोक्ती. मात्र देवावर विश्वास ठेवल्यानंतर देव काय देणार नाही. एक मुद्दा सकाळच्या कार्यक्रमातून आम्ही सांगितला आणि आजही मात्र तुम्हाला सांगतो का आपल्या आमच्याकडे काहीच नाही, फक्त गुरुमंत्र आहे. गुरुमंत्र सिद्ध झाला आणि त्याने मात्र नम्रता आली. त्याने नम्रता आली. नम्र झाला होता त्यांनी कोंडीला अनंत. तुम्हाला ज्या अर्थी मात्र डायबिटीस साखरेचं आजाराचं मार्गदर्शन प्रसाद, मुळेराचा प्रसाद, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, 72 रोगापैकी कुठलाही आजार असू द्या तुम्हाला, त्या सगळ्या आजाराबद्दल आम्ही जे अर्थी मार्गदर्शन देतो तुम्हाला, त्या अर्थी आमचा काही कुठं कोर्स झालेला नाही. पण ही एमडी झालेलं भारी. मग आम्ही कधी कधी म्हणतो आम्ही एमडी झालेलो आहे, एमडी डॉक्टर. पण एक गोष्ट आपल्यामध्ये नम्रता आहे. बाबा तुम्हाला माहिती असेल कदाचित वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत आपल्या अगोदरचे, त्या व्यक्तींना अशा
आयुर्वेदिक वनस्पती मधलं ज्ञान होतं. त्या व्यक्तींना विधिमार्ग होतं. डोकं दुखल्यानंतर काय करायचं, पोट दुखल्यानंतर काय करायचं, कान दुखल्यानंतर काय करायचं, नाकात श्वासोच्छ्वासाचा त्रास होत असला तर काय करायचं, हात दुखल्यानंतर काय करायचं, सुजाल्यावर काय करायचं, जखम झाल्यावर काय करायचं, या सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या त्यांना. बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीनं आम्ही जिथं जातो ना, तिथं कुठेही कोणाचा चिरा असू द्या, कोणाचा दगड मांडेल असू द्या, थोडस नॉर्मल म्हणतात सिंदूर सांदूर दिसला तरी आम्ही मात्र पाया पडतो. बरोबर. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहातो चलो. तशा पद्धतीनं का आपल्याला सुद्धा वाटतं की ही ज्योत मात्र अशी तेवत राहू, अशा पद्धतीनं चालत राहू, विजू नाही. म्हणजेच काय का ही प्रथा चालत राहू, हे मार्गदर्शन चालत राहू, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत चालत राहू. बरोबर आहे. म्हणून मात्र याच्या करता एखादा व्यक्ती म्हणजे आम्ही एखाद्या वेळेस मात्र असा एखादा शिष्य मात्र आम्हाला मिळावा, आम्ही सुद्धा असं म्हणतो का आपल्याला जे विधिमार्ग येतात ना, तर ते आपल्या पाठीमागे चालत राहील. असं कोणीतरी जे चिरे मूर्त्या ज्या आहेत ना, आपले चिरे दगड दुगड मांडलेले, त्यांच्यामध्ये सुद्धा अशी एक भावना आहे का आपल्या साह्याने मात्र आपला विधिमार्ग हा जनतेपर्यंत पोहोचावा. आणि जनता जेव्हा सुखी होईल ना, त्या टायमाला ज्याच्याकडून मात्र ते जनतेपर्यंत पोहोचलं ना, त्यांच्या आत्म्याला मात्र शांती मिळते, शांती मिळते. म्हणून मात्र आपल्या नम्रतेने हे कुठून काय कसं येतं हे परमेश्वराने मात्र तुमच्यासाठी प्रसाद म्हणून एक निमित्त आम्हाला ठेवून. पण कोणी कोणाचा चेहरा असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं काय असेल, त्यांना पूर्वीचे जे विधिमार्ग माहिती होते ते विधिमार्ग आमच्या सह्याने मात्र परमेश्वर तुमच्यापर्यंत पोचवतो. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा हीच नम्रता आणि अशाच पद्धतीने असू द्या. जसं म्हणतात जेव्हा आपल्याला काम पडेल, काय कबीरदास महाराजांचा दोहा आहे का रे, दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जर सुख में सुमिरन करे तर दुःख काय का होय. दुःखात देवाचं नाव सगळं घेतात, दुःखात देवाचं नाव सगळं घेतात, पण सुखात जर देवाचं नाव घेतलं तर दुःख काल येईल, दुःख काल येईल. म्हणून तशा पद्धतीनं निंबाचा पाला सुद्धा खूप शक्तिशाली आहे. आपलं शेतातलं काँग्रेस हे सुद्धा वनस्पती आहे. पण जेव्हा मात्र आपल्या शेतात काँग्रेस होतं त्या टाइमला रागाने मात्र कापून कुपून बांधावर फेकतो आणि वाळलं का मात्र पेटून देतो त्याला. आणि काय त्या औषधीच्या ओरपात आपल्याला उपयोग पडन का उपयोग येते. तेव्हा म्हणजे मला चांगलं चोपवलं धरून. आणि आता एखाद्या तर उपकाराची जाणीव ठेवणारी भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. निश्चित मात्र प्रत्येक वनस्पती मधली दैविक शक्ती तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल. हे पथ्य. पण तुम्ही म्हणाल मग आता जर शेतातलं गांगरे संगाबाळने काढलं तर मग आता ते पीक येऊ देईल कसं वर, ते तर करणं गरजेचं आहे आपल्याला. पण निदान मात्र ते करणं गरजेचं आहे. जसं त्या ही गोष्ट तुम्हाला सांगितली, निदान ते गरजेचं आहे तर एवढं तरी करा. हे जे फूल आहे, हे फूल मात्र उमलल्यापासून तर आतापर्यंत याचा आनंदाचा क्षण आहे का नाही, आनंदाचा क्षण आहे का नाही. उमलल्यापासून तर आतापर्यंत याचा आनंदाचा क्षण आहे. आमच्या समोर आलं ते देवाच्या समोर गेलं, देवाच्या गळ्यात मात्र त्याची माळ गेली, आनंदाचा क्षण आहे का नाही. आता इथून पुढे त्याला चिंता राहील का उद्या माझं कसं होईल, उद्या माझं कसं होईल. पण आता तुम्हाला जर खरोखर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त करायचा आहे ना, बस त्याच पद्धतीने मात्र हे जे तुमच्या घरात मात्र देवाऱ्यामध्ये कुठंतरी असे फुलं ठेवलेले ना, हे फुलं तुम्ही अशा पद्धतीने घेतले ना, हे फुलं मात्र तुमच्याकडे पाहते. तुम्ही त्याच्याकडे पाहता का ना पाहता हे नाही सांगता येत, पण तुमच्याकडे पाहून मात्र ते तुम्हाला आशीर्वाद देतील. पण तुम्ही जर अशा पद्धतीने फेकले ना, तुम्हाला शाप देतील.
पण ते फुलं एखाद्या झाडाला अशा पद्धतीने टाकून दर्शन घेतलं ना, असा आशीर्वाद मात्र तुम्हाला कोणी देणार नाही. म्हणून बाबाजींनी काय सांगितलं का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 101 वेळेस मात्र अंत्ययात्रेला जा. तुमच्या जीवनात 101 वेळेस मात्र अंत्ययात्रेला जा. मग 101 वेळेस अंत्ययात्रेला गेल्यानंतर तो माणूस, ती व्यक्ती काय तिथं मात्र उठून तुम्हाला मार्गदर्शन देणार नाही. पण एवढं तर खरं आहे का तो व्यक्ती 2 दिवसापूर्वी मात्र तुमच्या बरोबर बोललाय ना, हे चित्र तुमच्या डोळ्याच्या समोर येईल. त्यांनी केलेलं कार्य मात्र तुमच्या डोळ्याच्या समोर येईल. काय हो, तुटकी चप्पल वापरली, चिवचिव करून मात्र त्यांनी पैसा जमा केला आणि त्याच्यामध्ये 2-5 मजली बिल्डिंग बांधली. चिवचिव करून पैसा जमा केला, त्याच्यातून गाडी घेतली. सगळं मात्र गाडीच्या शेडमध्ये राहिली वा, बंगल्याच्या ठिकाणी राहिला वा, सगळं जिथल्या तिथं राहिलं आणि एकटाच गेला वा, तो एकटाच गेला. हे विचार तुमच्या मनात येतील आणि त्या टायमाला तुम्ही शेवटच्या क्षणाला म्हणणार आता आपलं काही खरं नाही. बस तो गेला ना, एक ना एक दिवस आपला नंबर आहे, आता काय खरं नाही. हेच वैराग्य मात्र तुमच्या जीवनाचा साथी. बरं, तुमच्या जीवनाचा साथी खरोखर जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट कळत नाही. ज्या वेळेला मात्र तिचं बोलवणं येतं ना, त्या टायमाला म्हणतो मी काहीच केलं नाही, खरोखर मी काहीच केलं नाही. पण त्या टायमाला पस्तावा येण्याच्या अगोदर मात्र ह्या गोष्टी मात्र आपल्याला अवगत व्हावा, त्याच्याकरता मात्र 101 वेळेस मात्र तुम्ही अंत्ययात्रेला जा. बस अशा पद्धतीनं म्हणून मात्र तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा तसा फुलाकडून आणि अंत्ययात्रेतून मात्र घेऊ शकतात. हे मात्र का सांगितलं तुम्हाला, आम्ही जे तुम्हाला विधी मार्ग सांगतो ना हे, आणि तुम्ही सुद्धा मात्र त्याच गोष्टीतून तुझा आहे तुझं पशी परी तू जागा चुकला असे तुम्हाला सुद्धा ती गोष्ट अवगत होईल. म्हणून मात्र आम्हाला जे अवगत झालं तर ते तुम्हाला सांगतो, त्याच अनुभवातून तुम्ही तो अनुभव जगाच्या समोर मात्र ठेवू शकतात. तुमच्या परिवारासाठी मात्र उपयोगी पडेल अशा स्थितीमध्ये. म्हणून मात्र सकाळी सूर्योदय उगल्यापासून तर 10:30च्या आतमध्ये जी काही घटना घडेल, तिथं मोटर जळून जाऊ, नाही तर गाडी बिघडून जाऊ, भांडणं होऊ, नाहीतर मात्र आपल्याला जनावरांचं काही नुकसान हो, असं जर काही घडत असेल सकाळी सूर्योदय उगल्यापासून तर 10:30च्या आतमध्ये, तर ती दैविक बाधा समजायची. दैविक म्हणजे देवाची बाधा. मग देवाची बाधा कोण कशी येते आता हे बी मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. जसं नवीन एखाद्या ठिकाणी पाहुणं रावलं गेलं आपण, तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही एखाद्या देवस्थानाकडे पाहून जर थुकले, समजा तुम्हाला काय माहिती आहे नवीन जागेवरती कुठं देवस्थान आहे, 600 ते 700 फुटाच्या अंतरात एखादं देवस्थान असेल आणि कळत नकळत मात्र तंबाखू गुटखा खाऊन थुकले किंवा असंही मात्र तुम्हाला कदाचित तोंडात थुका आला आणि तिकडे पाहून थुकले, तरी मात्र त्या बाजूचं देवस्थान मात्र तुम्हाला धरून घेईल. मग अशा वेळी मात्र तुम्हाला स्वप्न पडतील. अशा वेळी स्वप्न पडतील. ते स्वप्न म्हणजे त्या देवाला जे चालतं, चंद्रा केंद्राचं असेल तर ते नैवेद्य चालतं, ते ध्वज असेल त्या पद्धतीनं मात्र तुम्हाला स्वप्न पडतील. समजून घ्यायचं तुम्हाला असे स्वप्न पडतील ना, त्यावेळेला त्याच्या 5 पावल्या करून मात्र तुम्ही त्या वस्तू दिल्या तर तुमची ती इडापिडा मात्र जाऊ शकते. त्या पद्धतीनं 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये, दुपारी 10:30 वाजेपासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये तर जो काही त्रास होईल तर ती पितरबाधा म्हणजे आपलेच पितर नाही, तर असे ज्याचे दगड दुगड मांडेल असेल ते पितर. आता त्याच्यातून मात्र या गोष्टी सगळ्यांना घेण्यासारख्या म्हणून सांगतो आपण. अंत्ययात्रा निघाली ना, अंत्ययात्रेला निघाल्यानंतर ना मध्येच मात्र 20व्या म्हणून मात्र त्या ठिकाणी उतरवतात आणि बिना मिठाचा भात मात्र तिथं टाकतात. दगडावर टाकतात का खाली टाकतात, होतो दगडावर टाकतात ना, थोडा दगड ठेवून. आणि मग आता तो दगड सुद्धा महत्वाचा आहे. तिथं गेल्यानंतर ते घागर फोडतात, तो दगड पण महत्वाचा आहे. आणि जेव्हा 10 क्रिया विधीला तो दगड पण महत्वाचा आहे. मग आता हे तिन्ही दगड म्हणल्यानंतर आता हाच दगड घागर फोडायला, 20व्याचा दगड घागर फोडायला, आणि घागर फोडायचाच दगड मात्र तुम्ही तिळंजलीला यायचा आणि तोच दगड मात्र चेहरा म्हणून मांडायचा. पण आपण तो भात सोडलेला 20व्याचा दगड तिळच, घागर फोडलेला तिळ आणि तिळंजलीचं तिकडं, असं जर म्हणले. आता ह्याच ठिकाणी असं जर केलं आणि तिथेच आपण लघवीला म्हणा थुकलो थाकलो या अशा पद्धतीने झाले, तिथूनच जर आपल्याला पकडून घेतलं तर मग
आणि खऱ्या परेशानीमध्ये युद्ध नाही, खऱ्या परेशानी युद्धूनच आहे. हे कोण कोणाला सांगणं तर हे माहितीच नाही ना, करायचं म्हणून करायचं. म्हणून अशा तिथीमध्ये ज्याला पितरवाद आहे 10:30 वाजल्यापासून तर 2:30 वाजेच्या आतमध्ये त्यांना गोडधोड खाण्याची इच्छा होईल. साखर, गूळ, खीरपोळी या पद्धतीनं स्वप्न पडल का मी गोळ घेऊन चाललो आणि एक जणानं माझ्या हातातून गोळ हिसकला आणि मी माझं हातात खिरीचं भांडं होतं, त्यानं खिरीचं भांडंच समजून घ्यायचं. असं जर वाटत असलं तर ती पितरवाद हा. मग काय नाही, त्याला ज्या वस्तू खाऊशी होत्या ना, खावाशी वाटतात तेच बनवून आणि त्याच्या अंगावरून असं उलटं उतरून दक्षिण दिशेकडे ठेवून दिलं तरी पितरबाधा जाते. या पद्धतीने असे असंख्य अनुभवी त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर, म्हणून मात्र त्याच्याकरता अनुभव सांगता सांगता मात्र रात्र पुरणार नाही. फक्त आता तुम्हाला शॉर्टकट शेंडे कतरून सांगायचे. म्हणून कोणाची तब्येत कशीही बिघडू द्या, फक्त त्याला हाच पर्याय विचारा, तुला काय आवडत. जी आवडत ती वस्तू मात्र त्याला द्यायची नाही. जी आवडत ती वस्तू दिली ना, एक घास खाईल आणि ताट लुटून देईल. पण जी वस्तू आवडती तीच वस्तू त्याच्या डोळ्याच्या समोर मात्र ठेवा, बर दृष्टीनं पाहू द्या आणि त्याच्या अंगावरून उलट उतरून दक्षिण दिशेकडे ठेवा, तात्काळ नीट होऊन जाईल. अनुभव घ्या तो. आता इथेही मात्र एक अनुभव सांगितला तर हवी. एक दादांची मुलगी नुसती दही भातच खायची, दही भात खायची. फना तापही उतरा ना, भाकरीचा तर तुकडा नाही, फक्त भात आणि दही. त्यावेळेस मात्र आम्हाला फोन आला आणि सांगितलं, म्हणलं भाऊ जरा भात आणि दहीच खात असेल तर ते भात आणि दही थोडीशी साखर बिकर टाकून भर दृष्टीनं पाहू द्या आणि असं उलट उतरून दक्षिणेकडे ठेवा. म्हणे दक्षिणेकडे घर आहे, ते लोक काय म्हणतील आणि ते शेजारी पाजारी विचित्रच असते. मग त्यांना म्हणलं एक काम करा, जरा दक्षिण दिशेकडं जर समजा घर असतील तर मग तुळशीपाशी ठेवा. मग ते उतरून आणि तुळशीपाशी ठेवलं. तिकडं कुत्रं मात्र ते खात होतं, ती वाटीच चाटीत होतं, तर इकडले भाकर मागितली. म्हणजे लाईव्ह करून पहा त्याचा अनुभव ही पितरबाधा. आणि 2:30 वाजेपासून तर दुसऱ्या दिवसाचा सूर्यदेव उगीपर्यंत या कालावधीमध्ये जी घटना घडेल ना, ती घटना आसुरी शक्तीची बाधा. मग आता याच्यामध्ये कृपाळो सजना